यांनी बेडा जंगम आणि दरगोंडा पाटील यांनी लिंगडेर नावाचा जातीय दाखला काढून एससीचं आरक्षण लाटण्याचं काम केलं। हे आम्हा सगळ्या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या नेत्यांच्या लक्षामध्ये आल्यानंतर अनुसूचित जाती एससी आरक्षण बचाव समितीची स्थापना आणि त्या एससी आरक्षण समितीच्या वतीनं 9 मार्चला प्रचंड मोठा मोर्चा घेण्यात आला। मोर्चा घेऊन इथल्या शासनाला प्रशासनाला सांगण्यात आलं की एससी आरक्षणाच्या वरती या लोकांनी डल्ला मारायचं काम केलेलं आहे, खोटं दाखले दिलेले आहेत। इथल्या प्रांतानं खोटा दाखला दिला, इथल्या तहसीलदारानं खोटा दाखला दिलेला आहे आणि त्यांनी चुकीच्या माणसाला या एससी आरक्षणामध्ये ढकलण्याचं काम केलेलं आहे। हे दाखले रद्द व्हायचे म्हणून तमाम आंबेडकरी जनतेसह अनुसूचित जातीच्या सर्व समाजाची मागणी होती। त्या मागणीच्या नुसार आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अनुसूचित जातीच्या सर्व संघटनांनी प्रचंड मोठा मोर्चा काढून जन आक्रोश शासनापुढं दाखवला। या जन आक्रोशाबरोबरच न्यायालयीन लढाई सुद्धा वकील साहेबांनी लढली। काही वकील सुद्धा आपले वकील सुद्धा अगदी ताकदीनं आणि कायद्यानुसार पुराव्यानिशी लढले आणि याचा परिपाक आज महेश उर्फ दरगोंडा पाटील यांचा दाखला अवैध झालेला आहे आणि महेश तुर्बटमठ यांचा दाखला अवैध झालेला आहे। खऱ्या अर्थानं हे पुराव्याच्या आधारे जरी झालं असलं तरी सुद्धा ही अनुसूचित जातीची जी एकसंगता आहे, एकता आहे, ताकद आहे, या ताकदीच्या जोरावर लोकशाहीच्या माध्यमातून आणि संविधानाच्या मार्गाने हा लढा यशस्वी करणं आम्हाला शक्य झालेला आहे।